सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। कर्नाटकातील अनंतपूर ते डफळापूर मार्गावरील सीमेवर दुचाकी स्वारास अज्ञात वाहनानं ठोकरल्यानं जत तालुक्यातील मेंढीगिरी येथील वडील व मुलीचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात शनिवारी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास घडला। मेंढीगिरी येथील रामू कुरणे वय वर्ष 55 व मुलगी जानवी रामू कुरणे वय वर्ष 15 या दोघांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला। कर्नाटकातील अतनी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे। रामू कुरणे हे मुलगी जानवीसह नातेवाईकांकडे शनिवारी दुचाकीवरून गेले होते। नातेवाईकांना भेटल्यानंतर सायंकाळी अनंतपूर ते डफळापूर मार्गे जतकडे येत होते। सायंकाळी 7:30च्या सुमारास कर्नाटकातील अनंतपूर हद्दीत अज्ञात वाहनानं कुरणे यांच्या दुचाकीला धडक दिली। धडकेनंतर वाहन चालकानं तिथून पळ काढला। धडकेत रामू कुरणे व मुलगी जानवी हे दोघे गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाले। या दोघांना अतनीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले। शवविच्छेदनानंतर रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह मेंढीगिरी गावात आणण्यात आला। सकाळी 8 वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या अपघाताची नोंद अतनी पोलीस ठाण्यात झाली आहे। रामू कुरणे हे फोटोग्राफर म्हणून कार्यरत होते। बापलेकीच्या दुर्दैवी मृत्यूनं मेंढीगिरी परिसरावर शोककळा पसरली आहे। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क, वृत्तपत्र।